तुम्ही जर विक्रीमध्ये असाल ना तर तुम्हाला ही थिअरी माहीत पाहिजे. या थिअरीचं नाव आहे फ्लावरिंग चेरी ट्री. असं झाड ज्या झाडाला असं चेरीचं झाड ज्याला की भरपूर फुलं आलेली आहेत. ही थिअरी अशी आहे, एक रिअल इस्टेटमधला विक्रेता एका जोडप्याला घेऊन एका घराजवळ जातो. त्या घराजवळ ते सगळेजण कारमधून उतरतात आणि उतरल्या उतरल्या ती जी लेडीज असते ती लेडीज काय बघते की घराच्या पाठीमागच्या अंगणामध्ये एक चेरीचं झाड आहे ज्याला फुलं आलेली आहेत. आणि ती लगेचच म्हणते, अरे मला लहानपणीपासून ना असं वाटायचं की माझ्या घराच्या अंगणामध्ये एक झाड असावं चेरीचं ज्याला की भरपूर फुलं असावेत आणि मी त्या झाडाकडे दिवसेंदिवस दिवसभर बघत राहावं. आता तो सेल्स पर्सन जो असतो ना तो ह्या गोष्टीला पॉइंट आउट करतो, नोट डाऊन करतो. तो जो व्यक्ती असतो म्हणजे नवरा बायको आलेले असतात त्यात तो पुरुष असतो. तो घराच्या आतमध्ये जेव्हा जायला लागतो तेव्हा तो बघतो आजूबाजूला इकडे तिकडे, जरा घर जुनं असतं. तो म्हणायला लागतो की अरे घराला थोडंसं रिपेंटिंग वगैरे करायला लागेल बरं का. पण त्या सेल्स पर्सनला नाही कळून चुकलेलं असतं की या दोघांपैकी जो डिसिजन मेकर आहे ती ही लेडीज आहे. आणि या लेडीजचं एक फ्लावरिंग चेरी हे हॉट बटन आहे. तो म्हणतो हो हो सर ठीक आहे ना, बरोबर आहे, थोडं बहुत करायला लागेल. पण मॅडम तुम्हाला कसं वाटलं ह्या अंगणामध्ये चेरीचं झाड आहे? एक्सायटेड तर होतीच ती. हे खाली जातात, बेडरूम किचनमध्ये जातात आणि किचनमध्ये जाऊन तो बघतो पुरुष, तो क्रिटिसाइज करायला लागतो की अरे यार थोडंसं किचन थोडंसं स्मॉल आहे आणि इथे वॉलपेपर पण जे लावलेले आहेत ते जरा जुने झालेले आहेत है ना. सेल्स पर्सन म्हणतो हो हो बरोबर आहे, थोडंसं करायला लागेल. पण मॅडम इथून जेवण बनवत असताना ह्या ह्याच्या खिडकीतून ते झाड बघू शकतात. ती लेडीज स्माइलिंग. वरच्या मजल्यावर जातात, तिथे बेडरूम असतात, बेडरूम पण छोट्या छोट्या असतात. तो पुरुष म्हणतो की अरे बेडरूम पण छोट्या छोट्याच, जरा साईज मला मोठी हवी होती. तो म्हणतो हो सर पुढं मास्टर बेडरूममध्ये चला ना. तो मास्टर बेडरूममध्ये घेऊन जातो. मास्टर बेडरूममध्ये पण ती एवढी मोठी नसते. आणि तिथे गेल्यानंतर तो पुरुष असतो तो क्रिटिसाइज करतोच की नाही नाही जरा थोडंसं वॉलपेपर याला बदलावे लागणारच आहेत. ती लेडी जी असते की नाही ती खिडकीतून खाली बघत असते अंगणामध्ये आणि त्याला ती फ्लावरिंग चेरी ट्री दिसत असतं, झाड दिसत असतं ज्या झाडाला फुलं आलेली आहेत. हा सेल्स पर्सन बघतो की नाही बटन जे होतं ते दाबला गेलंय आणि तो परत या कन्व्हर्सेशनमध्ये हेच बोलतो की हो सर थोडं बहुत आहे, थोडं बहुत करायला लागेल. पण मॅडमला इथे बेडरूममध्ये वरून नेहमी त्या गार्डनमधलं चेरी ट्री दिसणार आहे. आणि डिसिजन होतं का तर या कन्व्हर्सेशनमध्ये जे डिसिजन मेकर होती ती लेडीज होती आणि त्या लेडीजचं जे हॉट बटन होतं ते फ्लावरिंग चेरी ट्री होतं, ज्या झाडाला फुलं आलेली होती ती झाड होतं जे त्या अंगणात होतं. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही विक्री करताय ना तर तुम्हाला कळायला पाहिजे की या समजा ग्रुप आला असेल तर या ग्रुपमध्ये डिसिजन मेकर कोण आहे आणि त्या डिसिजन मेकरचं हॉट बटन काय आहे हे निघू शकतं जेव्हा तुम्ही चांगली डिस्कवरी कराल. जेव्हा तुम्ही बोलून त्या लोकांमध्ये जे खरेदी करायला आलेली आहेत त्यांचं जे हॉट बटन आहे ते शोधण्याचा प्रयत्न कराल आणि ते जर प्रेस कराल तर तुमची कितीही अवघड डील असू दे ती होणार. फक्त तुम्हाला फ्लावर चेरी ट्री सापडला पाहिजे. ही टेक्निक वापरा, तुमच्याकडून विक्री अवश्य होईल. थँक्यू सो मच.